मंगेश बद्दल अशा निगेटिव्ह भावना का तयार झाल्या? पाहिल्याच तो आवडला नाही आणि नंतर त्याचं ते वागणं. बिचारी मनू, कोण असेल तिच्या मागे? तिला माहितीये का तरी? माहितीये बहुधा, ती सांगू शकत नाहीये. मनू, तू स्वतःला असं बंद करून घेतलंस तर तुझेच विचार तुला त्रास देतील. अरे, तुम्ही कधी आलात? कळलंच नाही हो मला. या ना, या आत या. तुम्ही मनूला एकटीला सोडून गेलात तर कसं कळणार? मिसेस देसाई, तुम्ही तिच्याशी बोलायला पाहिजे. मी आता तिच्याशीच बोलायला आले. काय ग मनू, तुझ्याच बाजूने सगळा विचार केलाय आणि सगळं करते ते तुझ्या भल्यासाठी करते. मग तुला काय हरकत आहे? मी सांगते ते कळतंय ना तुला. आय एम सॉरी मिसेस देसाई, पण मला माहित नाही तुमचा विषय काय, पण मनूला थोडा वेळ द्यायला पाहिजे सगळ्याच गोष्टींकरता. मुळात जे काही घडलंय त्यातून तिला बाहेर तर येऊ द्या. प्रशांत, तुम्हाला चांगलाच ओळखतोस. कायद्याचे दोरे ज्यांच्या हातात आहेत ना, त्या सगळ्यांच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. असा विचार जरी मनात आणलास ना, तर तुला कुठे गायब करीन ना, कळणारही नाही तुला. मी तुम्हाला आधी सांगितलं, अशी गद्दारी मी करणार नाही. उलट ही खबर मीच तुम्हाला देणार होतो. ही पोरगी इतरांसारखी नाहीये, तिच्यापासून जपून राहायला हवा. कशावरून? कारण ती सारखी त्या इन्स्पेक्टर आकाशला भेटत असते. मला माहितीये मनू, तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, काहीतरी वेगळंच, जे मी इमॅजिन करतोय त्याही पेक्षा. मला जे सांगायचं ते फक्त तुम्हीच समजू शकता. तरी मनात खूप गोंधळ आहे. कसं सांगू? मनू, मी वाट पाहिन. निघतो मी. काळजी घे. हॅलो, मी मंगेश बोलतोय. अय्या मंगेश, कसे आहात तुम्ही? मनू आहे घरी? काय आता ती नाहीये. कुठे गेली? ते कोण इन्स्पेक्टर आले होते, कोण? आकाश. हा, इन्स्पेक्टर आकाश, त्यांच्या सोबत गेलीये. का, काय झालं? नाही, ठीक आहे, मी नंतर फोन करतो. मनूला नेमकं तू कधी भेटलीस? म्हणजे तुमची ओळख कशी झाली? ज्यावेळी तू तिला भेटली त्यावेळी ती काही अडचणीत आहे, काही प्रॉब्लेम मध्ये आहे, असं काही जाणवलं तुला? मनू, मनू, मंगेश, काय म्हणू, आजकाल तुझं खाकी वर्दीवरचं प्रेम खूप वाढलंय. सगळं सांगणार आहेस जाऊन आकाशला? नाही, तू कळव पोलिसात कळव. म्हणजे मग तुझे फोटो इंटरनेटवरून जगभरात प्रसिद्ध करायला मी मोकळा. म्हणून त्यामुळे मला काही शिक्षा व्हायची ना, ते होऊ देत. पण तुला होणारी शिक्षा, तुला होणारा त्रास, याचा विचार कर. तुला काय हवंय? आता कसं माझ्या स्वीट हार्ट सारखं बोललीस. म्हणून उद्या आपण भेटतोय. जागा आणि वेळ मी तुला कळवीन. यापुढे लक्षात ठेवायचं, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस तू माझ्या सांगण्याप्रमाणे जगणार आहेस.